ऊस तरी सगळा लावून ठेवला आहे आणि त्याला काय पाणीच पडत नाही. काय करायचं आता, पाण्याशिवाय तर कुठलं पीक येत नाही. नमस्कार सर्वांना. तर माझं नाव सुप्रिया आणि मी आज व्हिडिओ काढायला लागले. आज म्हणजे रोजच काढते आणि मी खाली चालले रानामध्ये ऊस बघायला किती भिजलाय किती नाही. का तर माझ्या आहोंनी दिवसभर ऊसाला पाणी सोडलं होतं आणि ते पाणी देत होते ऊसाला. या दादाला बोल. ऊसाला पाणी देत होतं आणि मग बघूया तरी किती भिजलंय काय नाही. काय पाऊस पडत नाही काय नाही. ऊस तरी सगळा लावून ठेवलाय आणि त्याला काय पाणीच पडत नाही. काय करायचं आता, पाण्याशिवाय तर कुठलं पीक येत नाही. पाण्याशिवाय कोणतं पीक येत नाही. तर चला थांबा, तुम्हाला दाखवते आमचा ऊस जास्त आहे. दिवस मावळत आलाय बघा. आता किती वाजलेत? आता वाजलेत 7:30 आणि हे असं काय तुम्हाला इकडं आमचा ट्रॅक्टर राहिलेला आहे, दिसत असेल तुम्हाला. लाईट नाही, अंधार पडलाय तरी पण बघा पडायला लागलाय बघा. तरी चला म्हणलं फिरी मारून सगळी घरची कामं झालेत आणि मग रानातलं काम चालू आहे. चला तर बघूया पूर्ण ऊस दाखवतो मग. चला तर मोठा लाईटीचा टावर दिसत आहे, लांब आहे ते बघा. ह्याला ऊस बांधून घेतलाय, ही नवीन लागण केलेली आहे. ह्याला बांधून घेतलाय आणि खाली मोठी 2 तुकडे आहेत. थोडं घाण आहे ती घाण. तर बघा गाण्यावरती डान्स चालू झाला यांचा इकडं. ऊसाला पाणी, कोणत्याही पिकाला पाणी आले असेल तरच कोणतंही पीक येतंय, नाही तर काय नाही बघा. पाऊस काय पडेना आणि पीक काही नीट व्यवस्थित येत नाहीत. आम्ही पहिल्यांदाच ऊस केला आणि असं झालं. पाऊस पण पडेना आणि पाणी पण नाही. पाणी नाही म्हणजे पाणी आहे पण पाऊस पडेना आणि म्हणजे असं मोकळं भिजवायला लागतंय. उन्हातानाचं राबावं लागतंय, रक्ताचं पाणी करावं लागतंय असं. त्याला तुम्हाला बघा, तुम्हाला मागं दिसत असेल ना, माझी पूर्ण फॅमिली माझ्यासोबत आले खाली. तर बघा असं वरून कसं दिसतंय बघा. ते तिकडं घर दिसतंय वरती पत्रा आणि हे असं ऊस. येताना घरी कैरी घेऊन या. हा कापून बघा, इकडे आहे ती 2 तुकडे आहेत खाली. आता तिकडं काय जाता येत नाही. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.